मग अरे चला आवरा. लगेच जात नाही घाबरू नको. अरे हेच पेटले. असली पेटली थांब. बरं असली चल. बस मी जाऊन थांबा. लय जात नाही रे. जरा ओलं घालतात काय अशी तर नुसतं ठेव त्यावर नुसतं ठेव. अरे एवढ्याचा फ्लेवर यायचा. ते नाही येत नाही. बस हा बस. मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठच्या या भागात पहा मयुरेशला आपल्या मुंबईच्या मित्राला पहिल्या दिवशी इच्छा झाली की त्यानं काय पाहावं मगर पाहावी. तर दुसऱ्या दिवशी त्याला अशी इच्छा प्रकट केली आहे की आपण शेतामध्ये जाऊन जेवण करायचं आहे. आणि जेवण करताना काय काय घडलं याचा हा पहिला भाग आहे. आम्हाला चूलच पेटत ना. आणि नंतर दुसऱ्या भागात काय काय होत गेलं हे जेवण करायपर्यंतचे 2 ते 3 भाग येतील. हे पाहत चला. डिग्रजच्या कृष्णाकाठी वेगवेगळे भाग नेहमी येत असतात. शेअर करा आणि सर्वांशी पाठवत राहा. चला पहिला भाग सुरू करू. गॅस महाग झाल्यापासून गोट्यामध्ये देखील चूल घातली आहेच, पण शेतात जेवण करायची मजा काही वेगळीच. मग मयुरेशला आपण साहित्य घेऊन शेतामध्ये गेलोय आणि कितीही तयारी करून जावा, शेतामध्ये जेवण बनवणं म्हणजे सोपं काम नसतंय. काही ना काहीतरी विसरते आणि राहतेच. अशा प्रकारे पुढे काय काय होत जाणार आहे. गाडी पहिला सावलीला लावली मी, कारण की इतक्या उन्हात गाडी आता 3-4 तास तर लागणार आम्हाला जेवण बनवायला. आणि जेवण बनवणं म्हणजे मुंबईच्या मित्राला जमते नाही बघू. ती शेतात जेवण करायची वाट. आणि आमची काय तारांबळ झाली यामध्ये. साधी आग पेटवताना सुद्धा जी काय तारांबळ झाली ती या भागात आहे. आंबे के पेड़ के नीचे. पुन्हा काय बनवताना काय झालं ते पुढच्या भागात आहे. अशा प्रकारे भरपूर मजेशीर असे 2-3 भाग येतील. तर या आंब्या झाडाखाली आम्ही ठरवलं की आमच्या मित्राचं एक शेत आहे, त्याला म्हणलं करू का. कर म्हणला मित्रा. मग काय फक्त जाळ लागू वगैरे कुठं लागून देऊ नको, तेवढंच तेवढं काळजी घ्या. मग या ठिकाणी मी आलेलो आहे. सगळं साहित्य घेऊन आम्ही हा आणखी वीट आणखी. चूल बनवायची म्हणजे किमान 6 विटा तर लागतात, पण आम्ही 3 विटावर उभ्या करून बसवणार आहे. आणि एक डबरा तर काढावा लागणार मित्रांनो. का तर खड्डा काढायला लागेल. मी घरात विचारला आईला की आई काय करायचं असतं. ती म्हणजे पहिला गेल्या खड्डा काढायचा आणि खड्ड्यातली माती काढून पुन्हा विटा 3 बाजूला लावून द्यायच्या आणि मगच ती चूल अशी समजायची. काय घेऊ जळण नाही केलं बघा सगळं. ह्या साईडला एक वीट लाव. कुठं ह्या साईडला एक वीट लाव. लावा की मग. लाव का इथं. हा लाव तू लावून तर लावता. हाय झालं. डबरा बरोबर काढलाय ना. सगळं बरोबर आहे. तणकाट तेवढं आलं इथं. काढ नको डबरा बस. जळण योगायोगाने जवळच आमचा हत्तीघास पेठ होता. हत्तीघासच्या काड्या शिल्लक राहिल्या होत्या. मयुरेश मला काड्या पेठीची आठवण करून देत आहे. जळण ठेवतो इथं. काय जळण ठेवतो. काळीसपिडी द्या बरोबर. कुठे काळीसपिडी आहे का. सहज बसले. जाळावलाच काय लोक आहे. लाव जाळ. पिकला आंबा सापडला मला. हे प्लास्टिक आहे ब्लॉगर. घ्या ना. अरे प्लास्टिक आहे घाण होईल नंतर. मोडा की मोडा. वाळला इजला जाळ लागला असतो ऑटोमॅटिक. अरे काट द्या हातात तू माझ्या. लागला जाळ लागला. जळण आणताना त्यामध्ये काही काट्याचे आणि लाकडं देखील आले आहेत. जाळ लागला बघ. आंबा प्लास्टिक घालून चूक केली वाटतं का नाही. तेच लागतं. एका काडीत लावले. अरे थांब तिकडे टाक पहिला ना. पाया द्यायच कोणाच तर. प्लास्टिक नाही अरे जाळ लागला की ब्लॉगर. प्लास्टिक करायला लागत नाही. पेट घेतल्या त्यानं. ही काट टाक बाबा. हत्तीघासच्या काड्या पोकळ असतात, त्यामुळे जाळ लवकरच विजायचा नक्कीच. ती तापली कस काय. थांबा. बसून करा. बसा एका जाऊन. बस निशे. तापलं. पहिला चपाती नाही करायच्या. पहिला भाजी करायची. हा रिस्क घेतली बाबा ब्लॉगरने. हा आता फिलिंग आल्या बघा ब्लॉगर. आली बाबा फिलिंग आली. वास आला की फिलिंग आली बघा. हे प्लास्टिक तेवढं पेटलं पाहिजे, बाकी काही नाही. बघ माहिती एवढं सगळं लागते. होय आता काय लांब केलं काय फाटले असते की नाही. लईच आई अरे झाकाय त्यावर काय तर कधी. हा बस बरोबर झाले. हा फ्लेम बरोबर यायला खालनं. बस जरा वर उचलूया काय, नाही तर पार्टिकल्स आत जातात जळणाचं. हो अरे पाणी घाल लवकर, नाही तर हे होतंय. अरे काळ होईल पाक. काय होत असलं नाही काय तसलं होत नसतं. मला पण मी टेक घेतो थांबा.
सुरुवातीस आमचा विचार होता की गावापासून 2 किलोमीटर दूर करायचं, पण परत विचार केला काही राहिलं तर वगैरे, म्हणून गावापासून आम्ही एक अर्धा किलोमीटर वरच केलाय. आणि चाकू वगैरे लागणार आहे आपल्याला. हा चाकू आहे, पनीर मसाला कापतोय. ब्लॉगर लगेच जायचं नाही कुठं, मी सांगतो. चौकोन चौकोन कापतोय की. असं बारकं बारकं पीस करावं, एवढं एवढं पीस का. ब्लॉगर पहिला हे करा, पहिला पनीर गरम करूया, कारण ते फ्रीज झाले म्हणून कट होईना झाले. अहो काय दगडागत झालं राव पनीर. 3 दिवस फ्रीजर मध्ये ठेवलं होतं. जरा गरम करू काय? अरे नाही पाणी घाला, पाण्यात मग गरम करायचं, नाही तर काळू होईल पाकते. पाणी घाला, पाणी काय होत असते? अरे नको नको, अरे ब्लॉगर करपतंय ते. वरण धरतो मग. अरे पाणी घातल्यावर काय मग तेच झाले. वरण धरतो की. पाणी घालायचंच आहे हो, पाणी घाला, तुम्हाला सांगतो. ब्लॉगर पाणी घाला, जरा घाला, लय नको. भाप बनून गेला असतं पनीर आपलं ब्लॉगर. एवढं तापले. आता घाला पनीर. ऐका आई चप्पत डोळ्या दूर चाललाय काय? डोळे जरा हो, जाळून द्या जाळून द्या जाळून द्या. जाळू चालाय. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. जरा मऊ दे, कट कराय ना. हा मऊ झाल्यावरच कट करायचं ते. असं वाटलं की सगळं सुरळीत चाललंय, पण नंतर अचानकच घोळ झाला. सारखा जाळ विजायचा. हा ते बी आणा, पनीर आणा ते बी. पनीर पनीर पण घाल, पॅकेट पण घाल. एक एक काठी मी मोडून देत आहे त्याला. एक कडकडच. हा पेटलं बघा हे. अरे काटा बरं का, ह्याला काटायचं का व्यवस्थित. एक काम करा, थांबा, हे जरा खाली चिटकवायला नको याला. अरे आणा, इकडं ना, इकडं ना. काटा माझ्याकडे द्या, मी घालतो बरोबर. गुडघ्यात काटा मोडून. हा म्हटला माझ्याकडे द्या, एकदमच घालू नका हो. क्रॉस घालायला लक्षात. हा क्रॉसच घालवले, एकावर एक असं. लय गरम झालं. कापू का? हा आता कापा, आता स्मूथ कट होते बघा. काय व्यवस्थित तुकडे होणार राव याचे. अजून घट्ट आहे. अजून पण घट्ट झाला काही. लई लई उशीर ठेवला होता काय? डीप फ्रीज मध्ये होतं काय? डीप फ्रीज मध्ये होतं. हा मग होणार की. ब्लॉगर पाला असतं, पाला द्या, पाला पेटालाय बघा लगेच. डीप फ्रीज मध्ये लागलं, कट झालं. होय ते पाणी ठेवा. चौकोन काय होणार नाही. अरे होतंय, जसं होईल तसं होईल. काय चौकोन. हा चालते चालते. बघा जाळ विजला, जाळ विजला, विजला वाऱ्यामुळे गेले. अजून लावायचं. नाही नाही लावतो सोडा. तसलं तसलं द्या, ते द्या. नाही थांबा थांबा, मी करतो बरोबर. हात बघून आले. काय होते साबी वाजते, आई साबी वाजते. सगळ्यात असा मला गॅरंटी होते, पण डायरेक्ट सगळ्यात हात घालणं धोक्याचं असते, काहीतरी असू शकते. आणि बाजूला बघा मित्रांनो, लगेच ऊस आहे. जाळाची काळजी घ्यावी लागेल, नाही तर कोणाचा जर ऊस पेटून जायचा पूर्णपणे. पनीर पण मी त्रिकोण, गोल साईज, कुठल्या बी साईज मध्ये कट केलं. लाव, परत लाव. एकदा विजले, लाव, परत लाव. लावायचं. लागलं लागलं. जाळ लागला काय? लागला. अरे ब्लॉगर काटकम फेकलाय बघा, माझ्याकडे सगळं वाट लागल्या माझी. मैऱ्या बैल असं किती अवघड असते. आहे मजा येईल उलट. अवघड काय किती एवढं काम असते. अरे ते हे कुठं पडला. ब्लॉगर तुम्ही बनवा यायचं. झाडाचा वर पक्ष्यांचा असा चिवचिवाट जोरात चालू होता ना, तो का चालू होता हे शेवटला तुम्हाला समजेलच. इकड तिकडच्या गडबडीत मला माईक सेट करण्याचं देखील टेन्शन होतं, शिवाय रिसिव्हर देखील कुठेतरी पडला. आणि असे जुगाड करताना अशा टेक्निकल गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते राव. मी गिंबल सेट करण्यातच बिझी आहे आणि तो जाळ लावण्यात. आणि आता बघूया त्याला ही चूल पेटते की नाही, कारण की चूल तिसऱ्यांदा हातात प्रयत्न करून पेटा लागल्या. आणि अशा प्रकारे हा भाग चूल पेटण्याचा राहील पुढे. त्याच्यानंतर देखील मजा आहे. कोशिश करो, कोशिश करो. ब्लॉगर उबळायला लागलं पाणी, टेम्परेचर लय होतोय. आणि शेवटी मुंबईच्या मित्राला जेवण करायला आपण शिकवणार होतो, त्यामुळे माझा बराचसा वेळ जिंबल सेट करणे, माईक सेट करणे, शिवाय कॉर्ड सेट करणे यात चालला होता. जाळ लागला ब्लॉगर, आता काय करायला लागत नाही. अरे आता काय करायला लागत नाही असं कसं? ही तर सुरुवात झाली, इथून पुढे तर आता सगळं करायला लागतंय. आणि पक्ष्यांचा वर चिवचिवाट मध्ये जोरात चालू आहे.
ब्लॉगर तुम्ही करंज आलाय काय बरा का काय करू राजा मी? हे तेच गिंबल आहे जे आपण 9,000ला हप्ता घेतलाय आणि पहिला हप्ता आता या 2 तारखेला येणार आहे आणि तो सेट करण्यात, कारण की मला लवकर अजून शिकायचं ना मी, त्यामुळे सेट करण्याचा माझा वेळ चालला आहे. आता हा तिसरा प्रयत्न आहे जाळ लावण्याचा, पण त्या हत्तीघातच्या पोकळ काड्यामुळे जाळ जास्त वेळ टिकत नव्हता. पण तरी देखील तिथे दुसरी काही सोय नाही, आम्हाला त्यानेच जेवण करायला लागणार आहे. आता पहा मित्रांनो, हा जाळ तर टिकतोय का, आणि याच्यानंतर जवळ ऊस आहे, त्या ऊसाच्या फळाला जर आग लागली तर लेणे की देणे पड जाएंगे असा प्रकार आहे. तर पुढल्या भागात तुम्हाला कळेल की ऊसाच्या फळाला आग लागते का नाही. ब्लॉगर भांडे जायला लागले या पटकन. हे पाणी गरम केलं का? झालं की ते पनीर एवढं क्यूब केलाय तेवढं बस. हे आहे की कांदा बिंदा. ब्लॉगर तू तिकडे जायला नको हा, फक्त त्याची गोष्ट आहे. चुकून जाळ फडात गेलं तर चुकून जरी आग तिकडे लागली तर साधारण 1 एकर ऊस जळणार, आणि 1 एकरची किंमत साधारण 1.5 लाख रुपये होती. आणि आमचं जेवण कितला पडायचं मग. अरे चला आवरा. लगेच जात नाही घाबरू नको. अरे हेच पेटले. असली पेटली बरं असली चल. बस बस बस. मी काय म्हणतो, थांबा 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 थांबा. लय जात नाही रे. जरा ओलं घालतात काय अशी तर नुसतं ठेव त्यावर, नुसतं ठेव. अरे एवढ्याचा फ्लेवर यायचा. ते नाही येत नाही बस हा बस. अरे इथं पुढं पण आहे पेटलं सारखं म्हणून म्हणलं. नाही तसं होत नाही. ऊस आहे. बस बस. हे पान पडले पानाचं. काढा काढा की. बसलो काट्यावर. अर आयला काटा घुसला. ब्लॉगर हे वल्लभी पेटले. वल्ल पण पेटलं असं. म्हणून म्हणालो एवढ्या काड्या टाकायला नको. मसाला कुठे सांग. हो समोर आहे. जो. हा चुलीवर आपण काय ठेवलं मित्रांनो बघा, कढई ठेवल्या, म्हणजे कढई पनीरचा रेडीमेड मसाला आणलाय आणि रेडीमेड लागणार मित्रांनो. आपल्याला काय जास्त बनवा येते का. चपात्या बी रेडीमेड आहे, मसाला बी रेडीमेड आहे. आता पुढल्या भागात तुम्हाला पाहू शकता की तो देखील भाग लगेच येणार आहे की कशी आमची तारांबळ झाली तो बनवताना आणि काय काय घडलं. तर डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, सर्वांना शेअर करा, खुश राहा, सुरक्षित राहा.